ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून शरयू नावाची कथा. कालपासून त्या कार्यालयात नुसती गडबड उडून गेली होती. भरजरी कपडे, फुलांचा अत्तरांचा घमघमाट, दागिन्यांची किणकिण आणि गोड गोंधळ यामुळे ते भले मोठे कार्यालय नुसते गजबजून गेले होते. मोठ्या घरचं लग्न, बाहेरगावचे व्याही पुण्याला आलेले, त्यांची सगळी सोय व्हायलाच हवी. अंघोळी पांघोळीपासून झोपण्यापर्यंत चहा, कॉफी, फराळ, उपास, जेवणी, पथ्य, एक ना दोन, नाही नाही म्हणता म्हणता 100-1 माणसं आली होती. मुलीकडले पण त्यांच्याच तोलामोलाचे. मुलगा आणि मुलगी एकमेकाला अनुरूप, एकमेकांसाठीच देवानं जन्माला घातलेली जशी. सगळेच सुशिक्षित, समंजस, देणे घेणे, मानपान यात मध्यस्थ लागला नाही. मुलानं आणि मुलीनं आधीच एकमेकाला पसंत करून टाकलं होतं. विहिणींचा मानपान करण्याची मुलाकडच्यांची हरकत नव्हती, अडचणही नव्हती. आमच्या मुलीला किती कपडे, किती सोनं घालाल विचारण्याची गरजच नव्हती. थोरल्या दोन्ही सुना दागदागिन्यांनी मढल्या होत्या. ही धाकटी. शेवटचं कार्य थाटात व्हायचं हे ठरलेलंच. एवढंच झालं की जबलपूरकडील 50 माणसं यायची ती आयत्या वेळी 90 तरी हजर. मुलीकडल्यांनी मोठ्यातलं मोठं कार्यालय घेतलंच होतं. 1-2 नाही, चांगलं 3 दिवसांसाठी. आणि या दिवसाचं सुपारीपासून नारळापर्यंतचं, चहापासून मांडव परतण्यापर्यंतचं सगळ्याचं कंत्राट देऊन टाकलं होतं कळमरकरांना. मुलाकडील रीतीप्रमाणे मोकळी होतीच. जो तो पुणं पाहून घेत होता, हिंडून फिरून घेत होता. 3 दिवस नुसती चैन होती. कार्यालय उत्तम सजवलं होतं. कार्य दणदणीत होणार होतं. मुलीकडली पण तशी मोकळीच होती. देखरेख जरा ठेवली, आपले भारी कपडे सावरत सांभाळत जरा इकडे तिकडे नजर ठेवली की पुरे होतं. फार तर थोडा आरडाओरडा करायचा. दागिन्यांची चंदनी पेटी आणि चांदीच्या भांड्यांची लोखंडी मजबूत ट्रंक, गोदरेज कपाटात ठेवलेली भारी किमतीची भांडी, कपडे, 1 ना 2, सगळ्यावर आपली अंधुक ओली नजर. आतली हाडांची मोळी आणि आपलं आश्रितपण घेऊन सारजाक्का त्या खोलीतून क्षणभर हलल्या नव्हत्या. देहधर्म उरकण्यापुरती त्यांना त्या वैभवाच्या बंदिवासातून सुटका होती. चहाचा कप, फराळाची बशी, जेवणाचं ताट तिथेच येत होतं आयतं. सारजाक्कांपर्यंत भोवतालचं हसणं, गप्पा टप्पा, फुलांचा सुगंध, सनईचा नाद, भरपूर उजेडाचा झोत सोबतीला नेत होता. 3 दिवस आयतं बसून खायला प्यायला मिळत होतं. कमरेला करकचून बांधलेली नऊवारी पांढऱ्या पातळाची गाठ आणि मऊसूत झिरमिळ्या झालेल्या कातडीला सतत टोचणारा किल्ल्यांचा जुडगा आपल्या बुंड्या हातानं चाचपडत वासंती वहिनी किंवा गणेशदादांच्या हातात तेवढ्या त्या किल्ल्या द्यायचा हुकूम होता. उद्या देव येऊन उभा राहिला तरी त्या किल्ल्या द्यायच्या नाहीत असा वासंती वहिनीचा सारजा वंसांना कडक हुकूम होता. अक्का मनोमनी म्हणत होत्या, देव कशाला येतोय माझ्यासारख्या हतभगिनीकडे. आला तर म्हणीन, घे बाबा ही कुडी. हा जगला वाचला जीव घेऊन जा, सोडव मला. मग माझ्याबरोबर किल्ल्या पण जातील. मग बसा म्हणावं दोन्ही हातांनी करत. सारजाक्का बोबड्या तोंडानं कानापर्यंत हसल्या. अक्का, चहा आणलाय, घ्या, ठेव. नाही, चांगला 2 कप, खूप दूध साखर घालून, शिवाय
घासभर शिरा पण द्या मुकाट्यानं खाऊन. तुम्हाला का ती चकली की तो चिवडा खावणार आहे? तू कोण ग पोरी? मसनीची अशी काळजी कुणीच घेतली नाही ग आजवर. मी? दुसरं कोण? तूच. आपल्या हाताच्या 5 काड्यांनी किल्ल्या चाचपत त्यांनी विचारलं. मी शरयू. कंत्राट दिलंय ना 3 दिवसांसाठी कळमळकरांना, त्यांच्यातलीच मी. अगो बाई, चांगलं पांढरं भोप पातळ नेसलीस ग. कामाधामात मळत नाही? नाही, मी वाढण्याचं काम करते, चहा फराळाचं पाहते. माझ्याबरोबर आणखी 4-6 जणी आणि 10 पुरुष आहेत. अगो बाई, त्या 4 जणी तुझ्यासारख्याच का ग? आणि ते पुरुष? नाही, मीच सगळ्यात लहान. गेल्याच वर्षी कामाला लागले. लहान दिसतेस पण सुंदर पण. अक्का बोबडं बोलली. शरयूनं लाजून मान खाली घातली. आपल्या गोऱ्या नितळ चेहऱ्याला कपाटाच्या आरशात पाहून घेतलं. मगाशी फुलांच्या माळा लावताना विधभर तुकडा आपल्या भरदार मौसूद केसात माळला होता. कानातले खोटे खडे चमकत होते. केतकी कपाळावर अंमळ मोठंच कुंकू होतं. डोंगरावर लांबूनच पाण्याची एक धार वरपासून एक सूत खाली यावी तसा मधोमध भांग होता. कोरीव अंगबांधा, छान उंच मान, गोल खांदे, त्यावरून ओघळत वर झेपावणारे स्तन, गळ्यात काळा गोफ, त्यात लोंबणारं सोन्याचं स्वस्तिक. मोठी सुरेख दिसत होती शरयू. सारजाक्कांनी आपल्या वाळलेल्या हातात तिचा गोल सुबक हात घेतला. तिच्या लांबसडक नितळ बोटांवरून, तळहातांच्या उंचवट्यावरून, गोल मनगटांवरून हात फिरवत सारजाक्का तिच्या खांद्यापर्यंत येऊन थबकल्या. आपल्या हाडांची काडं तिला टोचतील की काय असं वाटून बाजूला होऊन भराभर चहा घेतला, शिरा खाल्ला. देवा नारायणा, तुझी शपथ, असा चहा, असा शिरा श्रीमंत भावाच्या घरी माझ्या वाटेला नाही रे आला. शरयू बेटा, आत्मा तृप्त केलास माझा. काय आशीर्वाद देऊ? अक्का, कालपासून पाहते तुम्हाला या खोलीत कोंडून घातलंय जसं. माझी आजी अशीच होती तुमच्यासारखी, पाणी नसलेल्या विहिरीसारखी. सारजाक्का सर्वांगानं थरथरली. शरयूच्या डोळ्यांना तो धरणीकंप जाणवला. म्हणाली, आजीच म्हणायची नेहमी, मी पाणी नसलेल्या विहिरीसारखी आहे म्हणून तसं म्हणाले. रागावू नका कृपा करून. किती गोड बोलतेस, किती गोड दिसतेस. जपून हो. मांडवात कोणी पळवलं तर नक्कीच घालील कोणीतरी तुला मागणी. बोलता बोलता सारजाक्कांचे गाल लाल झाले, लाजले. जणू दुसरं कोणी तरुण सारजाक्कांचीच चेष्टा करतंय. इकडे जवळ ये, नीट बघू दे तुला. तिच्याकडे डोळाभर पाहात सारजाक्का परत बोबडं हसत पण स्वच्छ बोलत म्हणाल्या, अगं, आमच्या अश्विनीपेक्षा छान दिसतेस. ते कपडे, ते दागिने तुला घातले तर जावई बापू हिच्या नाही तुझ्या गळ्यात माल घालतील. मग चांगली जिरेल वहिनीची, चांगलं नाक ठेचल दादाचं. उर्मट हलकट मेली सगळी. शरयूनं कब्बशा गोळा केल्या. चमचा तसाच होता. अक्कांनी हातानंच शिरा तोंडात ढकलला होता. बोलताना ओठांच्या मध्ये येणारी जीभ त्यावेळी शिऱ्यात गुंडाळली गेली होती. चाललीस? अक्कांनी विचारलं. हां. परत केव्हा येशील? स्वयंपाक झाला की पहिल्या वाफेचं जेवण घेऊन येते. मूठभर साखर आणशील? हो. तिखट लागतो स्वयंपाक? नाही ग, घरी ज्यात त्यात साखर चोरून घालून खायची सवय झालीये. शिळावळ असते ना ती. शिळी भाकरी, पोळी, भात खावत नाही ग.
चवच येत नाही तोंडाला. मग घालते साखर चोरून, दूध ताक पण चोरूनच. लहान लहान भांड्यात घालून सकाळीच बाजूला काढून ठेवतं. माझ्या स्वयंपाकाच्या पाटाआड शारजा का हसली. कशी जिरवते या लोकांची अशी हसली. शरू ते हसणं आणि जावई बापू तुझ्यात माळ घालतील अंगावर फुलं उधळणारं हे वाक्य घेऊनच जिना उतरून खाली आली. शारजाक्कांनी एक धुंद स्वप्न शरूच्या पुढे साक्षात उभं केलं होतं. सवयीप्रमाणे शरूचे हात चटाचटा काम करीत होते, पण मन गुंतलं होतं नवऱ्या मुलाच्या पुरुषी दिमाखात आणि डोळे सतत शोध घेत होते आपल्या देखण्या रूपाचं प्रतिबिंब कुणा तरुण डोळ्यात दिसतंय का ते. बरोबरच्या इतर बाया तिच्या रूपाची स्तुती करत, पण अक्कासारखी साजूकपणे नाही. त्यात हेवा असायचा, आपल्या नशिबाचा राग असायचा आणि वाढप्यांच्या डोळ्यात हाव असायची. ओठांवर घाणेरडी ओल असायची. श्रीमंत पूजन, वाढनिश्चय, सगळ्या जुन्या पद्धती नवी माणसं अगदी साक्षेपणं साजरी करत होती. हार तुरे, ओट्या भरणं, पाय धुणं, नारळ देणं, कुंकवाचे पुंजके कपाळावर लावणं, उठबस नमस्कार करणं, आशीर्वाद देणं सर्व व्यवस्थित रीतीप्रमाणे चालू होतं. त्यात मुलाकडला एखादा तरतरीत देखणा मुलगा मुद्दामच शरूला येऊन सांगत होता, अम्मा मित्रांकडे जरा पहा की चहा फराळाचं मिळालंच नाही. अगं बाई हो. तत्परतेनं शरयू चहाचा ट्रे, फराळाच्या बशा त्या खोलीत घेऊन गेली तर तिथे चहाचे रिकामे कप होते. फराळाच्या बशा होत्या, काही भरलेल्या काही रिकाम्या. तिच्या मोठाल्या काळ्याभोर डोळ्यांनी त्या तरुणाकडे पाहिलं. तुमच्या हातचा चहा हवा होता, तो मिश्किलपणे म्हणाला. सगळेजण केवढ्यानं हसले. शरयूला वाटलं बहुताली नाना रंगाची सुगंधी कारंजी एकदम आकाशापर्यंत उसळी घेत उधळली होती. इश्श म्हणतच सर्वांगानं भिजल्यासारखी अंग चोरून ती खाली पळाली. शरयू आज भानातच नव्हती जशी. त्या नवरी मुलीच्या त्या अश्विनीच्या जागी तीच तिला दिसत होती. हाताला हात लावा म्हणताच ती गुरुजींकडे लाजऱ्या नजरेनं पाहत होती. पुरुषाचा स्पर्श झाल्यासारखी मोहरून निघत होती. लग्नाच्या दिवशी आपल्या आईचे ठेवणीतलं प्लास्टिकची जर असलेलं नऊवारी डाळिंबी पातळ चाप चोपून नेसली. त्याच रंगाच्या आईच्या पोलक्याला आतून टीप घालून अंगात घातलं. काम करणाऱ्या अंबूनं आपल्या काळ्या गलेलठ्ठ गळ्यातली एकदाणी स्वतःहून तिच्या गळ्यात घातली. शरयू एकदम नटूनच गेली. त्या ठेवणीतल्या लुगड्यात त्या तुळशी बागेतल्या एकदाणीत मंगलाष्टकं झाली. वाजंत्री वाजू लागली. टाळ्यांच्या गजरात अश्विनीनं आपल्या नवऱ्याच्या गळ्यात हार घातला. बायकोच्या गळ्यात हार घालताना तिच्याच मागे उभ्या असलेल्या शरयूच्या डोळ्यात अमित क्षणभर अडखळला. मग मुद्दामच अश्विनीच्या गळ्याला बोटांनी स्पर्श करत त्यानं हार घातला. त्याला भानावर यायचं होतं जसं कोणीतरी शरयूला दूर लोटलं. नवरा मुलगी सजवलेल्या मऊ मऊ कोचावर बसले. नवरा मुलगी सजवलेल्या मऊ मऊ कोचावर बसले. ए धांदरट, त्या खांबाला मिठी घालून काय उभी आहेस? चल पटकन पाट उचल बोहल्यावरचे, आवर सगळं पटपट.
खर्ज आवाजात कळमळकर शरयूला म्हणत होते. नवरा मुलगा बसला होता. त्या पाटावरच्या अक्षता शरयूनं हळूच गोळा केल्या. पाट उचलता उचलता नजरा चुकवत तो पाट आपल्या पदरानं पुसून तो पदर घामेजल्या तोंडावरून फिरवला. पहिली पंगत बसली होती. काही लवकरच जाणारे, काही नोकरीवाले, काही गाडी पकडणारे, त्यात नवऱ्या मुलाचे काही मित्र पण होते. आपल्याबरोबर त्याला पण त्यांनी बसवलं. चेष्टा मस्करी करत, एकमेकाला आग्रह करत सर्वजण जेवत होते. अश्विनी आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यात नटून सजून बसली होती, पण तिची नजर आपल्या अमितवरून ढळत नव्हती. शरयू श्रीखंडाचं चकचकीत पातेलं घेऊन वाढायला लागली. त्या पंक्तीत तो नुसता बसला होता, जेवत नव्हता. घरच्या मालकिणीच्या ऐटीत ती प्रत्येकाला आग्रह करून श्रीखंड वाढत होती. नवऱ्या मुलावर आपल्या पापण्या रोखत हळूच म्हणाली, नुसतेच बसला आहात, श्रीखंड तरी घ्या, आणू चांदीच्या वाटीत. मित्रांनी हा कल्लोळ केला. सगळ्या पंक्तीतल्या नजरा तिकडे वळल्या, पण प्रत्येकाला घाई होती. तरुण मुलं आहेत, ते दंगा करणारच. अमितनं आपला उजवा हात पुढे करत म्हटलं, द्या थोडंसंच हं. ते शब्द, तो मजबूत दळदार हात समोर होता. शरयूला वाटलं जोखून द्यावं स्वतःला. ती घामाघूम झाली. नवऱ्या मुलाच्या हातावर हातातला डाव टेकवला. त्याला डोळाभर पाहिलं आणि ते पातेले नेऊन अंबूच्या हातात देत म्हणाली, तू वाढ गं, मला बरं नाही वाटत हे. हा सगळा प्रकार अश्विनी लांबूनच पाहत होती. तिला तिच्याहून कितीतरी देखण्या शरयूचा कालपासूनच राग येत होता. मेली, उगाच सारखी तिच्या भोवती कडमडत होती. तिनं आपल्या धाकट्या काकाच्या कानात काहीतरी सांगितलं. रामकाका तरातरा त्या पंक्तीत आला. अदबीनं म्हणाला, का हे जावई बुवा, अहो आज चांदीच्या ताटात वाटीत जेवायचं, हातावर कशाला घेतलं श्रीखंड? थांबा, मी आणतो चांदीच्या वाटीत. अहो कसली चांदीची वाटी घेऊन बसलात? सोन्याच्या हातांनी श्रीखंड दिलंय, नवऱ्या मुलाचा मित्र म्हणाला. सगळेजण केवढ्यानं हसले. रामकाकांनी कळमळकरांना समज दिली. त्या मुलीला पंक्तीत येऊ द्यायचं नाही म्हणून बजावलं. कळमळकरांनी दुपटीनं शरयूवर राग काढला. म्हणाले, असले काही चाळे करशील तर खबरदार, हाकलून देईल. तुझ्या पांगळ्या आईकडे पाहून कामावर घेतलं, तुझ्या तोंडाकडे पाहून नाही. शरयूनं म्हाताऱ्या शारजाक्काचं ताट वाढून घेतलं. ताटावर दुसरं ताट झाकून ती माडीवर गेली. वाकून अक्कापुढे ताट ठेवत म्हणाली, जेवण आणलंय. शरयू जवळ येऊन वागताच अत्तराचा घमघमाट शारजाक्काच्या नाकात मनात शिरला. ए मुली, मला लाव ग जरासं अत्तर, जन्मात नाही लावलं. शरयूनं कानात ठेवलेला फाया काढला. शारजाक्कांच्या हाताच्या काटक्यांवर घासला, फेकून दिला. अंगावरचं तांबडं नऊवारी पातळ सोडून नेहमीचं पांढरं पाचवारी नेसू लागली. आणि साखर कुठे? काय ग? अक्का कडाडली. मी मोलकरीण आहे, मालकीण नाही, ती घुशातच बोलली. जा जा, आधी जाऊन साखर आण. मी नवऱ्या मुलीची सख्खी आत्या आहे. काय समजलीस? तो कंत्राटदार घेईल ना गाडाभर पैसे. आणि काय ग नटमोगरे, जरा कुठं बऱ्याला बरं म्हटलं तर डोक्यावर मिरे वाटतीस होय ग? माणसानं आपल्या पायरीनं वागावं. जा आधी साखर घेऊन ये. शरयू खाली मान घालून साखर आणायला निघाली. ज्योत्स्ना देवधर यांची
शरयू नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.